वापरायचं हे कळलं पाहिजे, कधी शक्ती वापरायची कधी युक्ती वापरायची हे कळलं पाहिजे. छोट्या छोट्या इगोसाठी आम्ही आपल्या भावाला दुखवतो, आई वडिलांना दुखवतो, शेजाऱ्यांना दुखवतो, कुणाचा तरी अपमान करतो. हे खूप धोकादायक आहे. तिसरी सिनिका नावाची राक्षसीन होती, ती म्हणजे असूयेचं प्रतीक. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. याचा अर्थ असा आहे की मे गॉड ऍक्सेप्ट अस टुगेदर. परमेश्वर आम्हाला एकत्रित स्वीकार कर, आमचा एकत्रित संरक्षण कर. लेट आवर लर्निंग बी एव्हर फ्रेश. आमचं ज्ञान सदोदित असं फ्रेश राहू दे. लेट अस नॉट हेट इच अदर. आम्ही एकमेकाचा तिरस्कार, असूया, द्वेष, हा सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ कारण इथंच आहे. म्हणजे आपला भाऊ जरी आपल्यापेक्षा मोठा झाला तर आपल्याला चालत नाही. ते 3 इडियट मध्ये ना, मेरिट लिस्ट मध्ये मित्र वरती आहे म्हटल्यावर त्रास होतो जास्त, खाली. हे एकमेकांची प्रगती म्हणजे त्याला वेदामधले विचार आहेत, माझे स्वतःचे नाहीये. वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की द्वेष आणि प्रेम यातलं काय फरक आहे त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारणं हे प्रेम आहे, त्याला न स्वीकारणं द्वेष आहे. प्रेरणा आणि असूया यातला फरक काय आहे? दुसऱ्यातलं जे चांगलं आहे त्याला न स्वीकारणं, त्यातनं असूया निर्माण होते. आणि तू चांगला मैत्रीण चांगला स्वयंपाक करते म्हटलं, तू चांगला स्वयंपाक करते एवढं जरी स्वीकारलं तिच्याकडनं कसं करायचं, त्याच असूयेचं प्रेरणेमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे तिसरी जी सिनिका होती, तिच्या अशी बुक्कीनं तिच्या कांदा फोडतात तसं तिला मारून हनुमानजी पुढे गेले. विवेक आणि चतुर्थ आपलं जे मार्गक्रमण आहे, जे गोल आहे, ते उद्दिष्ट आहे, ते ठरवायचं. म्हणजे आम्ही आमच्या गावात एक प्लॅन केला तिघा मित्रांनी मिळून, आणि त्यातनं मग ती परंपरा सुरू झाली. आमच्या तालुक्यातली काही आसपासच्या तालुक्यातनं खूप मंडळी UPSC MPSC मधनं सिलेक्ट झाली. पण हेच नाहीये, MPSC UPSC पेक्षा खूप मोठं जग आहे हे आता आम्हाला कळतं. ज्याला मुंबई दिल्ली ह्या गोष्टी पाहिल्या त्याच्यापेक्षा मोठं जगभरात फिरून आलो त्यावेळेला कळतं की हे होरायझन मोठं आहे. त्यामुळे हे नासासारखं जे पाऊल आहे ते क्रांतिकारी पाऊल आहे. जगभरातली मोठी उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला जी शाळा तयार करते, प्रशासन तयार करतंय, खरंच कौतुकास्पद आहे. फ्रस्ट्रेशन, डिसअपॉइंटमेंट, डिस्पॉन्डन्सी हे कधी येतं? ज्यावेळेला आम्ही आराम करायला सुरुवात करतो, आम्ही खूप मोबाईलमध्ये बिझी होऊन जातो, त्या सोशल मीडियाच्या जंजाळात अडकून जातो. आई वडील काय करतायत, शिक्षक काय करतायत, तेच करत असतील तर अवघड आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा सगळ्यांसाठी असणं